विद्यार्थी मित्र, आपलं जे चौथं प्रकरण आहे व्यवसाय सेवा, या प्रकरणातील जी काही विमा सेवा आहे या विमा सेवेतील फरक आपण पाहतोय. त्यातील पहिला फरक आपण पाहिला तिथे जीवन विमा आणि अग्निविमा. यातीलच दुसरा फरक आहे सागरी विमा आणि अग्निविमा. बघा, परीक्षेमध्ये जीवन विमा किंवा अग्निविमा, तसेच सागरी विमा, अग्निविमा, तसेच सागरी विमा, जीवन विमा असा कोणताही फरक तिथे विचारला जाऊ शकतो. तो आपण इथे बघणार आहोत. त्या फरकातला पहिला मुद्दा आहे अर्थ. बघा, इथे सागरी विम्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे, सागरी विमा हा समुद्रात उद्भवणाऱ्या धोक्यांच्या नुकसानीपासून संरक्षणाची हमी देतो. बघा, हा जो काही सागरी विमा आहे, हा सागरी विमा समुद्रात जे काही धोके उद्भवणार आहेत त्या समुद्रातील धोक्यांपासून नुकसान देण्याची किंवा नुकसान भरपाई देण्याची, नुकसानीपासून संरक्षण देण्याची तिथे हमी कोण देत असतो, तर हा सागरी विमा आपल्याला देत असतो. मग इथे अग्निविम्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे, अग्निविमा हा एक करार असून ज्याद्वारे विमा हमीदार हा विमाधारकास आगीमुळे होणाऱ्या नुकसानीची हमी देण्यास तो बांधील असतो. बघा, इथे हा जो काही विमा हमीदार आहे तो विमाधारकास जे काही आगीमुळे नुकसान होईल त्या नुकसानाची हमी देण्यासाठी तो तिथे बांधील असतो, असं अग्निविम्यामध्ये लिहायचं आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे विमाधारक. तर विमाधारक कोण आहे, तर सागरी विम्यामध्ये लिहायचं आहे, सागरी विमा हा सामान्यतः आयातदार, निर्यातदार आणि जहाज मालकीच्या संस्थांमार्फत घेतला जातो. बघा, सागरी विमा हा कोण घेतो, तर जे कोणी आयातदार असतात, जे कोणी निर्यातदार असतात, जे आपला माल आयात करतात, निर्यात करतात, त्याचबरोबर जहाजाचे जे कोणी मालक असतील ते अशा पद्धतीचा सागरी विमा तिथे घेत असतात. आयातदार आणि निर्यातदार हे आपला माल जो आहे समुद्र मार्गाने तिथे आणतात किंवा पाठवतात, तेव्हा त्यांना आपल्या मालाच्या संरक्षणासाठी अशा पद्धतीचा सागरी विमा तिथे घेता येतो. इथे अग्निविम्यामध्ये लिहायचे, अग्निविमा हा विमाधारक त्याच्या व्यावसायिक मालमत्तेसाठी किंवा जी काही व्यावसायिक देणी आहेत त्या व्यावसायिक देणीसाठी ते घेत असतो. म्हणजे अग्निविमा हा जो कोणी व्यावसायिक आहे त्याची जी काही मालमत्ता आहे ती आगीपासून संरक्षित करण्यासाठी किंवा त्याची जी काही व्यावसायिक देणी आहेत ती व्यावसायिक देणी देण्यासाठी की तिथे काही व्यावसायिक देणीला संरक्षण तिथे मिळवण्यासाठी अशा पद्धतीचा अग्निविमा घेत असतो. यानंतर पुढील मुद्दा आहे विषय बाब. कोणत्या विषय बाबीसाठी सागरी विमा घेतला जातो, तर सागरी विम्यामध्ये माल आहे, जहाज आहे आणि माल वाहतूक आहे, ही तिथे विषय बाब आहे. या विषय बाबीसाठी काय केलं जातं, तर सागरी विमा घेतला जातो. बघा, सागरी विम्यामध्ये तिथे जो काही माल आहे, जो सागरी मार्गातून प्रवास करणार आहे, माल वाहतूक त्याची होणार आहे आणि त्याचबरोबर जे काही जहाज आहे याला समुद्रापासून किंवा समुद्रात होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी इथे जो काही विमा आहे तो सागरी विमा तिथे घेतला जातो. म्हणजे माल, जहाज आणि माल वाहतूक यासाठी सागरी विमा तिथे घेतला जातो. आणि अग्निविम्यामध्ये संपत्ती आणि मालमत्ता, जो कोणी व्यावसायिक असेल किंवा व्यक्ती असेल त्याची जी काही संपत्ती असते आणि किंवा मालमत्ता असते ही याच्यामध्ये विषय बाब आपल्याला दिसून येते. यानंतर पुढचा मुद्दा आहे विमाहित. बघा, सागरी विम्यात आपल्याला लिहायचं आहे, तर सागरी विम्यात विमाहित हे नुकसानीच्या तसेच करार करतेवेळी असणं आवश्यक आहे. बघा, सागरी विम्यामध्ये जे काही विमाहित आहे ते नुकसानीच्या वेळी आणि त्याचबरोबर जो काही ते विमेदार आणि विमा हमीदार यांच्यामध्ये करार होणार आहे त्या कराराच्या वेळी तिथे विमाहित असणं आवश्यक आहे. इथे अग्निविम्यामध्ये सुद्धा तेच आहे की अग्निविम्यात सुद्धा विमाहित हे नुकसानीच्या वेळी आणि करार करतेवेळी असणं देखील आवश्यक आहे. म्हणजे नुकसान होण्याच्या वेळी किंवा जो काही त्यांच्यामध्ये करार होईल त्यावेळी इथे विमाहित असणं आवश्यक आहे. यानंतर पुढील मुद्दा आपल्याला लिहायचा आहे की कालावधी काय, कोणत्या कालावधीसाठी तिथे हा जो काही विमा आहे तो घेतला जातो. बघा, सागरी विमा हा सामान्यतः लहान कालावधीसाठी असतो. तो 1 महिन्यांपासून 1 वर्षापर्यंत असतो. म्हणजे सागरी विमा तुम्हाला घ्यायचा आहे त्याचा कालावधी लहान आहे, तो 1 महिन्यांपासून 1 वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकता. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी हा सागरी विमासाठी मिळत नाही. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर तुम्हाला सागरी विमा घ्यायचा असेल तर त्या कालावधीसाठी सागरी विमा मिळत नाही. मग इथे अग्निविमा, पुन्हा अग्निविम्याची मुदत साधारणतः 1 वर्षापर्यंत असते. बघा, अग्निविमा जो आहे त्या अग्निविम्याची मुदत आपण 1 वर्षापर्यंत घेऊ शकतो. पण सागरी विमा जो आहे तो 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत तुम्हाला मिळतो. 1 वर्षाच्या पुढे सागरी विम्याचा कालावधी नसतो.
यानंतर भरपाई जी आहे ती बघा, विमा कालावधीत सागरी धोक्यांमुळे नुकसान झाल्यासच भरपाई मिळते. जो काही विम्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर सागरी धोका तिथे निर्माण झाला आणि सागरी धोक्यामध्ये तिथे जे काही माल असेल, जहाज असेल किंवा तिथे माल वाहतूक असेल, याला नुकसान झालं तरच तिथे नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि अग्नी विम्यामध्ये विमा कालावधीत आगीमुळे जर नुकसान झालं, जो काही त्यांचा विम्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आगीमुळे जर मालमत्तेचं नुकसान झालं तरच तिथे काय नुकसान भरपाई तिथे किंवा भरपाई तिथे मिळणार आहे. यानंतर पुढील मुद्दा आहे नुकसान भरपाईचे तत्व. बघा, सागरी विम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्व लागू होते. जो काही सागरी विमा आहे त्या सागरी विम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्व लागू होतं, कारण जर नुकसान भरपाईच्या परिस्थितीपर्यंत किंवा नुकसानीपर्यंत किंवा नुकसान झालंय तिथे आणि त्या नुकसानाच्या पूर्वी जो कोणी तो व्यावसायिक आहे तो ज्या परिस्थितीत होता त्या परिस्थितीत परत आणण्यासाठी अशा पद्धतीचे हे नुकसान भरपाईचं तत्व तिथे मदत करत असतं किंवा फायदेशीर ठरत असतं. अग्निविम्यामध्ये सुद्धा तसंच आहे. अग्निविम्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाईचे तत्व लागू पडते. म्हणजे जेव्हा नुकसान होईल त्या नुकसान होण्याच्या पूर्वस्थितीमध्ये व्यावसायिक ज्या परिस्थितीमध्ये होता त्या परिस्थितीमध्ये इथे त्याला परत आणता येतं किंवा परिस्थितीमध्ये तो परत येऊ शकतो. म्हणजे सागरी विमा आणि अग्निविमा दोन्हीमध्ये तेच आहे. दोन्हीलाही नुकसान भरपाईचं तत्व लागू होतं आणि नुकसान होण्याच्या पूर्वी जो कोणी व्यावसायिक आहे तो ज्या परिस्थितीमध्ये होता त्या परिस्थितीमध्ये तिथे मुळे काय या नुकसान भरपाईच्या तत्वामुळे काय होऊ शकतो, तो परत त्या परिस्थितीमध्ये येऊ शकतो. यानंतर विम्याची संख्या आहे. विम्यांची संख्या की तुम्ही किती घेऊ शकता, तर सागरी विमा हा साधारणतः एका विम्यात घेता येतो आणि पुनर्विमा सुद्धा या बाबतीत लागू आहे, परंतु नुकसान भरपाई फक्त वास्तविक नुकसानासाठीच मिळू शकते. म्हणजे सागरी विमा हा साधारणतः एका विम्यात घेता येतो. तुम्हाला पुनर्विमा घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता, पण फक्त तिथे जर तुमची वास्तविक नुकसान झालं तरच तुम्हाला काय नुकसान भरपाई मिळू शकते. आणि अग्निविम्यामध्ये सुद्धा तसंच आहे. अग्निविमा हा साधारणतः एका विम्यात घेता येतो. पुनर्विमा सुद्धा या बाबतीत लागू आहे, परंतु नुकसान भरपाई फक्त वास्तविक आणि नुकसानीसाठीच तिथे मिळते. जे काही वास्तविक नुकसान झालं तरच तुम्हाला तिथे काय होणार आहे, नुकसान भरपाई मिळणार आहे. यानंतर पुढील मुद्दा आहे लाभार्थी. आता लाभार्थी कोण असणार आहे, तर सागरी विम्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की लाभार्थी हा विमेदार व्यक्ती अथवा संस्था असू शकते. लाभार्थी कोण, तर ज्यांनी विमा उतरवलाय ती व्यक्ती किंवा ज्या संस्थेने अशा पद्धतीचा सागरी विमा उतरवलाय ती संस्था या सागरी विम्यामध्ये लाभार्थी असू शकते. अग्निविम्यामध्ये तिथे लिहायचं आहे तर लाभार्थी हा वस्तूंचा किंवा मालमत्तेचा विमा घेणारा विमेदार असतो. इथे सुद्धा जो कोणी व्यक्ती तिथे जो काही मालमत्ता आहे त्याचा विमा उतरवेल, विमा घेईल, तो विमेदार या विम्यामध्ये तिथे अग्निविम्यामध्ये तो लाभार्थी असतो. आणि पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे विम्याचे समर्पण. तर सागरी विम्याचे समर्पण होत नाही, तसेच अग्निविम्याचे सुद्धा समर्पण करता येत नाही. समर्पण फक्त आणि फक्त आपल्याला जीवन विम्याचं करता येतं. या दोनही विम्याचं समर्पण आपल्याला करता येत नाही. अशा पद्धतीने आपण सागरी विमा आणि अग्निविमा यातील जो काही फरक आहे तो आपण इथे अभ्यासलेला आहे. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.